इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 1 घटक 11वा पाहू तरी शरीराच्या आत अध्ययन निष्पत्ती पाहू तरी शरीराच्या आत या घटकामध्ये वरीलप्रमाणे अध्ययन निष्पत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग पाहू तरी शरीराच्या आत हा घटक ॲनिमेटेड व्हिडिओच्या मदतीने समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण आपले शरीर या घटकाविषयी आपण अधिक माहिती मिळवली. आपल्या शरीराचे हात, पाय, डोके, पोट हे अवयव सहजपणे पाहू शकतो. परंतु शरीराच्या आतमध्ये सुद्धा काही अवयव असतात. हे अवयव आपण डोळ्याने पाहू शकत नाही. अन्नपचन होणे, विचार करणे, श्वास घेणे यासाठी काही अवयवांचा वापर होतो. चला तर मग आज आपण पाहूया 11वा घटक पाहू तरी शरीराच्या आत. सांगा पाहू, श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? श्वास घेतल्यानंतर बाहेरील हवा नाकावाटे आपल्या फुफ्फुसांमध्ये येते. हवा फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर फुफ्फुस पसरण पावते, म्हणून छाती फुगते. डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? हृदयाचे काम फार महत्वाचे आहे. हृदय आपल्या शरीरामध्ये रक्त सतत फिरते ठेवण्याचे काम करते. हृदय सतत आकुंचन व प्रसरण पावते. याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये नाडीचे ठोके पडत असतात. आठवून सांगा, पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो? चालणे, पाहणे, लिहिणे. चालण्यासाठी आपण पाय वापरतो, पाहण्यासाठी डोळे आणि लिहिण्यासाठी हात. कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात? त्या अवयवांना ज्ञानेंद्रिये का म्हणतात? ज्या इंद्रियाच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय होत. या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्यापासून आपल्याला ज्ञान मिळते, म्हणून या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. मित्रांनो, आज आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत, अंतरेंद्रिय. अंतरेंद्रिय म्हणजे काय? शरीराच्या आत असणारी इंद्रिये ही इंद्रिये बाहेरून दिसत नाहीत. शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिन्यांची जाळी सर्व शरीरभर पसरलेली असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात, त्यांना अंतरेंद्रिय असे म्हणतात. या पाठात आपण काही अंतरेंद्रियाची माहिती घेणार आहोत. शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी. आपण किती हालचाल केली तरी अंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावी, अशी शरीराची रचना असते. त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी म्हणतात. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी म्हणतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग असतात. त्यांना उदरपोकळी आणि कटीपोकळी अशी नावे आहेत. या पोकळ्यामध्येच
शरीरातील सर्व अंतरेंद्रिय असतात. आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हालणार नाहीत अशी त्याची रचना असते. वरील आकृतीत तोंड आणि जठर ही अंतरेंद्रिये दाखवली आहेत. ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात. यापैकी जठर हे उदर पोकळीत असते. तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी वृक्षपोकळीची एक नळी असते. तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका म्हणतात. नलिका तोटीतील पाणी पिंपापर्यंत पोहोचवण्यासारखे काम करते. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते. त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा होतो. तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते. त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. जरा डोके चालवा. पचनाचे काम करणारी इतर अंतरेंद्रिये उदर पोकळीत असतात, पण ग्रासनलिका मात्र वक्षपोकळीत असते. त्याचे कारण काय? अन्नाचा घास आपण तोंडात घेतो. दाताने चावून लाळेत मिसळून झालेला हा घास छातीच्या भागातून पोटाच्या पोकळीपर्यंत पोचला पाहिजे. यासाठी ग्रासिका वक्षपोकळीमधून उदर पोकळीपर्यंत अन्नाचे वहन करते. म्हणून पचनाचे काम करणारी अंतरेंद्रिये जरी उदर पोकळीत असली तरी ग्रासनलिका मात्र वक्षपोकळीतून खालच्या बाजूस उतरत असते. ग्रासनलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग कोणता? घशातून खाली आलेला घास पुढे पर्यंत जठरात नेण्यासाठी ग्रासनलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग होतो. माहित आहे का तुम्हाला, अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. उदरपोकळीतील अंतरेंद्रियाच्या मदतीने अन्नाचे पचन होते. अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुदद्वारावाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या मार्गाला अन्नमार्ग म्हणतात. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. निरनिराळी अंतरेंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनतो. या अन्नमार्गाचा ग्रासनलिका एक भाग आहे. धन्यवाद. पाहू तरी शरीराच्या आत या घटकामधील किती भाग तुम्हाला समजला हे पुढील प्रश्नाच्या मदतीने पाहूया. चला तर मग. खालीलपैकी बाह्येंद्रिय कोणते? कान. बरोबर. खालीलपैकी आंतरेंद्रिय कोणते? हृदय. एकदम बरोबर. अन्नमार्गाची लांबी किती मीटर लांब असते? 9 मीटर. बरोबर. खालीलपैकी पचनाचे काम करणारे इंद्रिय कोणते? जठर. बरोबर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.